आज आम्ही बनवतो आहे पास्ता। आधी पाणी घेऊया आणि त्याला उकळी आल्यावरती मग पास्ता टाकूया। 1 लिटर पाणी घेतलेलं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। थोडी थोडी आपण पास्ता टाकूया। थोडंसं मीठ टाकू। मीठ टाकलं की थोडं टेस्ट येईल। पास्ता आता शिजलेला आहे। जवळजवळ याला 7-8 मिनिटं लागलेत शिजायला। आता आपण यामधलं पाणी जे आहे ते काढून टाकूया। कढाई घेतलेली, कढाईत तेल टाकलं 2 चम्मच आणि त्यामध्ये लसूण टाकलेला। लसूण टाकूया आणि त्यानंतर टमाटर छान शिजू देऊया। टमाटरला याला टमाटरला छान 2-3 मिनिटं शिजू। आता आपण गॅस बंद केलेला आहे। मग आता याला आपण मिक्सर पॉट मध्ये टाकून याची पेस्ट बनवूया। छान थंड झालं की बनवायचं आहे पेस्ट। कढईमध्ये मी तेल घेतलं आहे 2 चम्मच। गरम होऊ देते त्याला आधी। तेल गरम झालं की लसूण टाका। लसूण चिरून बारीक केलं आहे। त्यानंतर मी 2-3 मिरच्या चिरून घेतल्या, त्यात टाकलं तेलामध्ये। 2-3 मिनिटं 2-3 सेकंद परतून घेऊ। कांदा घेतला, 1 कांदा घेतलेला चिरून, बारीक शिमला मिर्च आवडीप्रमाणे। तुम्ही कोणतीही घेऊ शकता, कोणतीही भाजी घेऊ शकता। तुम्ही बीन्स पण घेऊ शकता। गाजर घेतलं, गाजर बारीक चिरून घेतलेला। हे 2-3 मिनिटं शिजवून घेतले कमी आचवरती। त्यानंतर मी हे टमाटरची पेस्ट बनवली मिक्सरमध्ये वाटून, ते टाकूया ह्याच्यामध्ये। हे 2-3 मिनिटं शिजू द्यायचं छान। त्यानंतर यामध्ये चिली फ्लेक्स टाकूया। मग त्यात ऑरिगॅनो टाकलेला आहे। ऑरिगॅनो अर्धा चम्मच। थोडंसं आणखी शिजू देऊ याला, थोडंसं छान शिजू देऊया। माझ्याकडे हा पास्ता सॉस आहे, मी हा टाकते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेजवान चटणी पण टाकू शकता यामध्ये। टोमॅटो सॉस पण टाकू शकता, छान टेस्ट येते। आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि थोडं मी अर्धा कप याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। पाहू शकता थोडे बबल्स आले, म्हणजे बुडबुडे आले की आपण आता पास्ता टाकूया यामध्ये। 1 मिनिट छान शिजवून घेऊ याला। 1 मिनिटापर्यंत छान परतून घेऊया, मस्त छान एकजीव करूया। झाले हे शिजून, 1 मिनिट पूर्ण झाले। आता मी गॅस बंद करते। आता मी सर्व करते। चीज टाकत आहे आवडीनुसार, मुलांच्या आवडीनुसार। छान वाटते, मग टेस्ट येते। एक याच्यामध्ये मी चीज टाकलंय आणि एक याच्यामध्ये मी चीज नाही टाकलंय। बघू शकता किती सुंदर दिसतंय, छान दिसतंय आणि चवीलाही छान झालं। चला बाय।